नमस्कार, शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। लोकसभेची निवडणूक संपली आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली। लोकसभेच्या मोठ्या यशामुळे महाविकास आघाडी मजबूत बनली आहे, तर महायुतीत अस्वस्थता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा अंदाज नुकताच एका पोलमधून समोर आलेला आहे। त्यामुळे तर महायुती अस्वस्थ आहे। त्यात शिंदे सेनेचे आणि अजित पवार पक्षाचे काही आमदार पुन्हा परतीच्या वाटेला लागले असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच सध्या मात्र महाराष्ट्रातील 7 आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे। यात प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, वर्षा गायकवाड, बलवंत वानखेडे, रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे, संदीपान भुमरे यांचा समावेश आहे। हे आमदार कुठल्या वादातून किंवा राजकीय कारणावरून वगैरे जे काही घडत असतात राजकारणात, त्या कुठल्या नाराजीतून वगैरे असं काही ते राजीनामा देणार नाही, तर आमदार असताना लोकसभा निवडणूक लढवली, आमदारांचे खासदार झाले, त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा आता द्यावाच लागणार आहे। प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव केला। त्यांना 7,18,410 मते मिळाली। धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यावर 2,60,406 मतांनी विजय मिळवला आहे। त्या लोकसभेत गेल्यामुळे त्यांना आता आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार कल्याण काळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला। कल्याण काळे यांना 6,07,897 मते मिळाली। काळे यांनी दानवे यांचा 1,09,958 मतांनी पराभव केला, त्यामुळे त्यांना ही आमदारकी सोडावी लागणार आहे। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांचा पराभव केला। वर्षा गायकवाड यांनी 4,45,545 मते मिळवली, तर वर्षा गायकवाड यांनी 16,514 मतांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं, त्यामुळे वर्षा गायकवाड या देखील आमदारकीचा राजीनामा देतील। अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले। त्यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पराभूत केलं। बळवंत वानखेडे यांना 5,26,271 मते मिळाली। त्यांनी 19,731 मतांनी विजय मिळवला। ते दर्यापूरचे आमदार आहेत, आता ते खासदार बनले आहेत, त्यामुळे त्यांनाही आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची झाली। रवींद्र वायकर हे आमदार, त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून ही निवडणूक लढवली। रवींद्र वायकर यांना 4,52,544 मते मिळाली। त्यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला। इथल्या मतमोजणीत बरेच गैरप्रकार झाले असल्याचे आरोप होत असून इथला निकाल आता न्यायालयातच गाजणार आहे। इथल्या अपक्ष उमेदवाराने देखील तक्रार केली आहे। या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। सध्या तरी वायकर हे विजयी घोषित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राम सातपुते यांचा पराभव केला। प्रणिती शिंदे यांना 6,20,225 मते मिळाली। त्यांनी राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केला आहे। आता प्रणिती शिंदे यांनाही आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। 7वे आमदार आहेत संदीपान भुमरे। एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांनी इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पराभव केला। भुमरे यांना 4,76,130 मते मिळाली। भुमरे यांनी इम्तियाज जलील यांच्यापेक्षा 1,34,650 अधिक मतं मिळवली। त्यांनाही आता आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक तरी अवश्य करा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।